त्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी एकीकडे या मराठवाड्यातील सर्व ओबीसी बहुजनांनी निजामशाही मातीत गाडून 17 सप्टेंबरला तिरंगा झेंडा फडकवला। येत्या 17 तारखेला आम्ही सर्व ओबीसी बांधव एकीकडे सकाळी तिरंगा फडकवणार आहे आणि दुसरीकडे आमच्यावर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आमच्या ओबीसीवरला हा हैदराबाद गॅझेट जो निजामशाहीचा गॅझेट आहे ते जाळण्याची या ठिकाणी आमच्यावर वेळ आलेली आणि आम्ही येत्या 17 सप्टेंबरला कळमनुरी उपविभागीय कार्यालयावर ओबीसीचे आमचे संघर्ष योद्धे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरी येथील महात्मा फुले पुतळ्यापासून उपविभागीय कार्यालयावर जवळपास 10,000 लोकांचा जनसमुदाय घेऊन आम्ही हैदराबाद गॅझेट रद्द करावं, न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द करावी, तसंच 58 लाख ज्या काही बोगस कुंडी नोंदी या ठिकाणी स्वीकारल्या गेलेल्या आहेत त्याची चौकशी करून त्या रद्द कराव्या या प्रमुख मागण्यासह आम्ही मोर्चा काढणार आहे। या मोर्चासाठी आम्ही मागील 10 दिवसापासून सतत कळमनुरी तालुका असो, वसमत असो, हिंगोली असो, आम्ही प्रत्येक ठिकाणी ओबीसीच्या घरापर्यंत गावापर्यंत गेलेलो आहे। आतापर्यंत आम्ही जवळपास म्हणजे जे आम्हाला वेळ मिळाला त्यानुसार आम्ही 110 गावामध्ये लहान मोठ्या गावामध्ये आम्ही पोहोचलेलो आणि ॲव्हरेज आम्ही असं आकडा काढतोय की आमचे एका गावामधून जे काही 100, 200, 300 बांधवाचा असं मिळून आम्ही 10,000च्या वर या ठिकाणी ओबीसीचे आमच्या महिला, आमचे विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी आणि सगळे आमचे ओबीसी बांधव मोठ्या ताकदीनं या ठिकाणी पाऊस असला तरी पण आम्ही त्याची पर्वा करणार नाही। या आम्हाला 17 तारखेला हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडणार आहे तरी सुद्धा आम्ही आमचे सगळे ओबीसी बांधव मग छत्री असतील, रेनकोट असेल हे घेऊन येणार आहेत आणि सोबतच आम्ही या ठिकाणी आमचे विद्यार्थी त्यांच्या शाळेचे दप्तर मग त्याच्यामध्ये पुस्तक, पेन, वह्या पण घेऊन येणार आहेत आणि शासनाला विचारणार आहेत फडणवीस सरकारला की आमच्या ओबीसीच्या विद्यार्थ्याचं शिक्षणाचं आपण काय करणार आहे भविष्यामध्ये। तसंच आमचे जे बेरोजगार तरुण आहेत ज्यांचं BA, BCom, BSc झालं किंवा मेडिकल इंजिनिअरिंग, फार्मसी असेल, DED, BEd असेल किंवा लॉ झालेले असेल हे सुद्धा विद्यार्थी त्यांच्या डिग्र्या घेऊन, मार्क मेमो घेऊन या SDO ऑफिसला धडकणार आहेत आणि त्या ठिकाणी आमचे बेरोजगार युवक सुद्धा शासनाला मागणी करणार आहेत की आमच्या नोकऱ्याचं काय करणार आहे। कारण जो हैदराबाद गॅझेट काढलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे महाराष्ट्र सरकारनं लिहिलेलं आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सुलभता व्हावी। म्हणजे एकीकडे सुप्रीम कोर्टचा 2021चा निकाल असेल, महाराष्ट्रातले 4ही मागासवर्गीय आयोग असो, मग ते रेणके आयोग असेल, सराफ आयोग असेल, बापट आयोग असेल का खत्रिक आयोग असेल, यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला मराठा समाज हा मागास नाही। या देशातले तिन्ही जे काही केंद्रीय मागासवर्गीय आयोग आहेत, मग ते काका कालेलकर आयोग असो, BP मंडल आयोग असेल का मग शिंदे देशमुख समिती असेल, त्यांनी सांगितलं की या ठिकाणी मराठा समाज मागास नाहीये। म्हणजे या ठिकाणचं सर्व राजकीय या ठिकाणची ताकद असेल का आर्थिक ताकद असेल ही मराठा समाजाकडे सुलभता आहे आणि मागास ज्यावेळेस ठरत नाही त्यावेळेस सरकारनं या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र देण्याचं जे काही या ठिकाणी GR काढला म्हणजे तो स्वतः GRच्या माध्यमातून सरकार हे घटनेचं उल्लंघन करते आणि ओबीसी मराठाला ठरवते। दुसरी या हैदराबाद गॅझेटमुळे आमच्या सगळ्या ओबीसी मध्ये जे काही भीती निर्माण झाली आहे, सगळा ओबीसी भयभीत कशामुळे झाला तर त्याच्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे, एखाद्याला कोणी जर कुणबीचं प्रमाणपत्र दिलं, ओबीसीचं जर प्रमाणपत्र या ठिकाणी दिलं, आताच आम्हाला जे काही माहिती मिळाली आहे 2-4 दिवसापूर्वी सिंगी गावामध्ये इथल्या SDO भुते मॅडमनं एकाला ओबीसीचं प्रमाणपत्र दिलेलं आहे। उद्या जर त्यानं त्या गावातल्या सर्वांचं माझे सोयरे सोगे आहेत आणि शपथपत्र जर दिलं आणि जी काही ती सदस्यीय समिती जे शासनानं ठरवलेली आहे, मग ते ग्रामसेवक असतील, तलाठी असतील त्या कृषी सहाय्यक असतील, यांच्याकडे त्यांना जर उद्या सांगितलं की गावातले सगळे जे काही माझे नातेवाईक आहेत ते माझ्या जवळचे आहेत ते पण उद्या ओबीसी होणार, मग तो अहवाल तहसीलदाराकडे देणार आणि SDO कडे तहसीलदार देणार आणि SDO मॅडम सगळ्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र देणार। म्हणजे एक प्रकारे हे सरसगट मराठा समाजाचं ओबीसी मध्ये हे सरसगट समावेश झालेला आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला मागणी करतो की जो हैदराबाद गॅझेट आहे ते त्वरित रद्द करावा।
हा जो 17 सप्टेंबरचा आमचा ओबीसी एल्गार मोर्चा आहे तो दुपारी 1 वाजता कळमनुरी बस स्टँड मधील महात्मा फुले पुतळ्यापासून निघेल. आमची साधारण सगळे लोक 12 वाजेपर्यंत जमणार आहे आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघेल. या मोर्चासाठी आमचे ओबीसीचे दुसरे सगळे नेते, त्याच्यामध्ये नवनाथ वाघमारे, प्राध्यापक टीपी मुंडे, प्राध्यापक उमाकांत राठोड, ॲडव्होकेट अविनाश भोसीकर, तसंच एक कायदेतज्ञ ॲडव्होकेट मंगेश ससाने, डॉक्टर स्नेहा सोनकाटे, तसंच या ठिकाणी आमचे ओबीसीचे अजून एक म्हणजे मुस्लिम ओबीसीचे नेते रफिकभाई कुरेशी यांच्यासह जवळपास आमचे 8 ते 10 नेते यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्यांचं जे हाके सरांचा उद्याचा जो काही रूट राहील ते पण मी आपल्या माध्यमातून कार्यकर्त्यापर्यंत पोहोचावा म्हणून आपल्याला या ठिकाणी अवगत करतो की सकाळी 9 वाजता लक्ष्मण हाके सर परभणीमध्ये त्यांचं आगमन होईल. त्याच्यानंतर ते हट्टा, जवळा बाजार, औंढ्याच्या नंतर हिंगोली मार्गे ते कळमनुरीला साधारण 12 वाजेपर्यंत पोहोचतील आणि आमचा हा मोर्चा 1 वाजता कळमनुरीच्या बस स्टँड मध्ये महात्मा फुले पुतळ्यापासून निघणार.